माझ्या मुलाची मुंज करायला नकार दिला. काय तर म्हणे, माधवा, नरहरीची मुंज करून तू फार मोठी चूक करत आहेस. वेळेचा आणि पैशाचा अपव्यय करत आहेस. अरे, बोलता येत नाही म्हणून किती मस्करी कराल त्याची. नरहरी, तुझ्या देवत्वाची साक्ष तू आम्हाला वारंवार पटवून देत असतो, पण आईवडील म्हणून तुझे बोबडे बोल ऐकण्याची अनिवार्य इच्छा आहे. तू इच्छा व्यक्त केलीस म्हणून मुंज करण्याचा घाट घालत आहेस. मुंज होण्यानं सगळं काही नीट होणार असेल तर मी हवं तेवढं शुल्क देऊन मुंज घडवून आणीन. प्रसंगी प्राण जरी त्यागावे लागले तरी मुंज घडवून आणेन. हा माझा शब्द आहे, माधव पंडितचा.